यानंतर अकोल्यातून एक खळबळजनक बातमी येते। अकोल्यामध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांवरती दरोडेखोरांनी गोळीबार केलेला आहे। अकोल्याच्या उरळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे। अंधाधुंद गोळीबाराने अकोल्यामध्ये खळबळ माजलेली आहे। 4 अज्ञात दरोडेखोरांवरती या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पवन गवई। पवन, अकोल्यामध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांवरती गोळीबार करण्यात आलेला आहे, काय नेमकी माहिती समोर येते? आम्ही गेल्या काही महिन्यांपासून अकोला जिल्ह्यात दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालणे वाढवलेले आहे आणि त्या दरम्यानच अकोल्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास गस्त घालत असताना 2 मोटरसायकलवर 4 तरुण येत आल्याने आणि तेव्हा दोन्ही साईडनी पोलिसांनी त्यांना घेरावा घेतल्याने त्यांनी अचानक गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आणि हवेत गोळीबार केल्याने थोडक्यात 4 पोलीस कर्मचारी बचावल्याची माहिती आहे। या संदर्भात उरळ पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळच्या सुमारास 4 अज्ञात गोळीबार करणाऱ्या तरुणांवर 353, 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार ढोले यांनी दिलेली आहे। अमित, नक्कीच पवन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।